औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. 2026 मध्ये सर्वसामान्यांच्या खिशात पैसा खेळता ठेवण्यासाठी सरकार बड्या घोषणांच्या तयारीत आहे. मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा रंगते ती म्हणजे EPS 95 पेन्शनधारकांच्या नशिबाची. गेल्या दशकापासून 1000 रुपयांच्या टप्प्यावर अडकलेली किमान पेन्शनची सुई आता 5000 की 10000 वर येऊन स्थिरावणार. महागाईच्या या रणधुमाळीत पेन्शनधारकांना अच्छे दिन येणार की पुन्हा पदरी निराशाच पडणार याचे गुपित आता अर्थसंकल्पाच्या पोटात दडले आहे. यामुळेच देशातील लाखो खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांची डोळे आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या आगामी बजेट 2026 कडे लागले आहे. सध्या मिळणारी किमान 1000 रुपये पेन्शन वाढवून ती 5000 ते 10000 रुपये करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे.